कारण एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. आता शासन त्याच्यासाठी पैसे देणार आहे. जर दुखत असेल तर ते दुखणं डॉक्टरला सांगावं लागतंय, तेव्हा ते डॉक्टर त्याच्यावर इलाज करीत असतो. शेतकरी भावांनो, शेत रस्त्याची गरज ही प्रत्येक शेतकऱ्याला असते आणि त्यामध्येच बरेच शेतकरी हे शेत रस्ता अडवीत असतात. त्याचं कारणही तसं आहे, कारण जमिनी कमी झालेल्या आहेत आणि मग त्या शेत रस्त्यासाठी आपली जमीन जाईल म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी हे शेत रस्ते अडवलेले आहेत. पण असे अडवलेले शेत रस्ते आपल्याला मोकळे करता येतात आणि आतापर्यंत मनरेगाच्या माध्यमातून म्हणजे मनुष्य कामगार लावून आपल्याला हे शेत रस्ते करावे लागत होते. मात्र आता यापुढे आपल्याला असं करण्याची गरज पडणार नाही, कारण एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. ज्या ज्या शेतकऱ्यांचे शेत रस्ते अडवलेले असतील का ते मोकळे कसे करायचे, शेत रस्ता कोणी अडवलेला आहे तो नीट कसा करायचा, हे सगळं आपल्याला बघायचं. आणि त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला पहिल्यासारखा लोकसहभागातून करण्याची गरज नाही. आता शासन त्याच्यासाठी पैसे देणार आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे माध्यम येतं. आमदार निधी असन, खासदार निधी असन किंवा ग्रामपंचायतचा निधी असन, 15 वित्त आयोगाचा निधी असन, असा कोणत्याही माध्यमातून चांगला शेत रस्ता करता येऊ शकतो. मात्र त्यासाठी महत्वाची गरज आहे की त्या गावातील लोकांची मानसिकता असणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की शेत रस्ता अडवायला काही बंद गाव येत नाही. उगे एक अर्धा शेतकरी असतो तो शेत रस्ता अडीत असतो. मग बाकीच्या जर शेतकऱ्यांची इच्छा असेल की हा शेत रस्ता झाला पाहिजे तर तो शेत रस्ता 100% होतो. आता बरेच जण काय म्हणतात, शासनाचे GR येतात, शासन योजना काढतं, मग रस्ते होत नाहीत, असंच होतंय तसंच होतंय. पण तुम्हाला सांगतो, जर दुखत असेल तर ते दुखणं डॉक्टरला सांगावं लागतंय, तेव्हा ते डॉक्टर त्याच्यावर इलाज करीत असतो. आपल्याला दुखणंच सांगायचं नाही तर त्याच्यावर इलाज होणार नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, आता याच्या पुढे या शेत रस्त्यांसाठी विधानसभा न्याय समित्या तयार झालेत आणि या समितीच्या माध्यमातून आपल्याला हे शेत रस्ते करता येणार आहेत. आता तुमच्या विधानसभेचा जो कोणी आमदार असेल तो त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि जो विभागीय अधिकारी असतील तर ते सचिव येतं आणि यांच्या माध्यमातून हे शेत रस्ते करता येतात. आणि जर कोणाचा शेत रस्ता अडवलेला असेल तर त्यासाठी तहसीलदारावर जिम्मेदारी आहे तो रस्ता खुला करून द्यायची. आणि त्याच्यात कोणकोणते रस्ते, तर जे नकाशावर रस्ता आहे, जे आज उपलब्ध रस्ता आहे मात्र अडवलेला आहे, असे म्हणजे जे कोणते रस्ते असतील ते. आणि जर रस्ताच नसला पण तिथले शेतकऱ्यांची जर सहमती असेल रस्त्यासाठी की या शेत रस्त्याची आम्हाला गरज आहे, आम्हाला ह्या जमिनीतून शेत रस्ता पाहिजे, तरी सुद्धा शेत रस्ता त्या जमिनीतून करता येणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात काय करावं लागणार आहे की त्या सगळ्या शेतकऱ्याला तहसीलदाराकडे जावं लागणार, त्यांना अर्ज द्यावा लागणार. आता तिथे अर्ज दिल्याच्या नंतर जर तुमची सगळ्याची सहमती आहे तर मग काही अडचणच नाही. पण समजा काही शेतकऱ्यांनी तो शेत रस्ता अडवलेला आहे, मग अशा वेळेस तहसीलदाराची जिम्मेदारी आहे तो रस्ता मोकळा करून द्यायचा. तुम्ही तहसीलदाराकडे गेले की तहसीलदार भूमी अभिलेखला पत्र देणार की तो रस्ता जो आहे त्याचा खुणा करून द्या, त्याची मोजणी करून द्या. आणि जर तिथे शेतकरी अडवायला याला आले तर तेच पुन्हा पोलीस प्रशासन भेटणार. त्याच्यात तुम्हाला सांगतो, मोजणीसाठी कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. पोलीस अधिकारी येणार तिथे, पोलिसाला कोणत्या प्रकारचे पैसे द्यायची गरज नाही. म्हणजे अशा माध्यमातून तो शेत रस्ता मोकळा केला जाणार आहे. आणि झाल्याच्या नंतर माती काम असेल ते पहिलं मनरेगातून माणसं लावून करायला लागत होते, आता त्याची गरज नाही. कारण आता JCB लावा, पॉकलँड लावा आणि रस्ता करून घ्या. समजा त्याच्यात बी पांदन खोल असेल, मग आता याला मटेरियल कुठून आणा, कुठून भरा, एवढे पैसे कुठून लावा, त्याच्यासाठी बी रॉयल्टी लागणार नाही. म्हणजे तुम्ही दगड मुरुम जे काही माळा फळाचं आणून त्याच्यात भरलं तर त्यालाही पैसे लागणार नाहीत. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने हा शेत रस्ता करता येणार आहे. आणि माती काम झाल्याच्या नंतर मग त्याला डांबरीकरण असेल, खडीकरण करण्यासाठी आमदाराचा निधी असेल, तुमच्या खासदाराचा निधी असेल किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून, आणि तुमच्या ग्रामपंचायतचा बराच निधी जर शिल्लक असला 15 वित्त आयोगाचा ठुला असला त्या सरपंचानं तर तेव्हा वापरता येणार आहे. त्याच्यामुळे इतक्या सोप्या पद्धतीने हे शेत रस्ते करता येणार आहेत. आणि आता पावसाळा संपलेला आहे, हिवाळा संपत आलाय आणि आता पुढचे जे काही रब्बीचे पिक आहेत ते निघल्याच्या नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांना शेत रस्त्याची आवश्यकता आहे त्यांनी आता पुढाकार घ्यायचा
आणि हे शेत रस्ते करून घ्यायचे. कारण शेतीला शेत रस्ते जर असले तर तुम्हाला जे काही पिकं आपण घ्यालो ते उलगी सोयाबीन मुगन उडदन कापसन याच्यात काहीच पडेल नाही. तुम्हाला चांगले नगदी पिकं घ्यायचे असले तर तुम्हाला त्या शेतरस्त्याची गरज पडणार आहे. फळबाग करायची असेल, पपायात लावायचे, जांभ लावायचे, आंबेत लावायचे, ऊस लावायचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला पाऊल वाटानं ते आणता येत नाही. त्याच्यासाठी शेतामध्ये वाहनच जाणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अशी गरज असेल त्यानं आता इथून पुढे कामाला लागायचं. आणि त्याच्यात जर कुठल्या अडचणी आल्या तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, त्याबद्दलची सविस्तर माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू. आता काही जण म्हणतात की तहसीलदार येऊन काढीतच नाहीत, तर त्याला आता 7 दिवसामध्ये तो शेतरस्ता मोकळा करावा लागणार आहे. मात्र त्याच्यात एक महत्वाचं आहे, जर असा अडवलेला रस्ता असेल मात्र तो नकाशात असणं गरजेचं आहे. आणि त्या शेत रस्त्याला जर नंबर नसला तर यापुढे नंबर सुद्धा मिळणार आहे. नाही तर उगच ज्याच्या वावरातून रस्ताच नाही आणि गावातले उठले म्हणले या वावरातून रस्ता द्या, तर तसा देता येणार नाही. त्याच्यात त्या शेतकऱ्याची संमती असणं गरजेचे. त्याच्यामुळे लवकरात लवकर कामाला लागा, म्हणजे या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये हे शेत रस्ता झाला पाहिजे. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला बागायती पिकं असतील, कोणतेही चांगले पिकं घेता येतील, नगदी उत्पन्न होईल. त्याच्यामुळे हे विचार शेतकऱ्यांनी करणं गरजेचे. आता तुम्हाला जर काही अडचणी याच्या व्यतिरिक्त येत असल्या तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, आपण त्याबाबत नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू. मात्र ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.